ओ माय गुडनेस, एक इंटरेस्टिंग गोष्ट अजून एक. राजमार्गाचा शोध घ्यायची म्हणा. तोपर्यंत जो भेटत नाही तोपर्यंत मी पण शांत बसणार नाही. केलेला असा जुना. नमस्कार बालांनो, मी तुमचा सगळ्यांचं लाडका दीपेश स्वागत करतो आपल्या बेकार व्लॉग मध्ये. तर मंडळी, आजचा आता आपला फायनल झालाय. कुठं जायचंय तो कुठं जायचं माहितीये का? सांकशी किल्ल्यावर जायचंय आपल्याला. आणि म्हणून मी जरासा लेट उठलो. का माहितीये का? किल्ला जरासा जवळच आहे आपल्या अगदी. तर बरं, जास्त लवकर जाऊन पण काही फायदा नाही आणि एकटाच चाललोय. सो जरा सेफ जाऊया. सेफ येऊ द्या. किल्ला छोटा आहे आपला, बट चांगला आहे, बघण्यासारखं आहे. खूप सारे पाण्याचे टाके वगैरे आहेत तिथं. अवशेष आहेत. आपण चला आता तिथंच भेटूया डायरेक्ट. मी आता निघतो इथून. मंडळी, आपण आता निघले आहो. बघू शकतो मी तसं कॅप बिप तर कधी घाली नाही. आज घातले कारण की शक्यतो ऊन बिन असेल तिथं. जरा रूट चेंज केला. गाडी पण आपण दुसऱ्या साईडलाच पार्क केले. कॅम्प चालू आहे आपल्या गावात त्याच्यामुळं. आणि इथं समोरलाच कॅम्प चालू आहे. तर आता मी इथून निघतोय. चला हे बघा, आता आपण आहोत मुंबई गोवा महामार्गावर. आणि इथं तुम्ही समोरच बघू शकता किल्ले सांकशीचा बोर्डसुद्धा लागलेला आहे. आणि सध्या आपण कुठं आहोत माहिती का? आंबिवली फाट्यावर आहोत. म्हणजे या किल्ल्याला जायला ना, या किल्ल्यावर 4 रोड आहेत. म्हणजे तुम्ही दुर्शतीवरून पण जाऊ शकता, बलवलीवरून पण जाऊ शकता, आणि एक हा आंबिवली गावाचा रस्ता आहे, आणि एक तरुणखोपवरून सुद्धा आहे. तर आता आपण चालू आहे आंबिवली गावामधून. कारण की काय माहिती का, आपल्या गावावरून हा फक्त 2.5 किलोमीटरवर आहे. तर आपण आता इथेच जाऊया. हा बघू शकतो तुम्ही बोर्ड, किल्ले सांकशी. जो बेस विलेज आहे मुंगोशी गाव, तिथे आपण आता आलेलो आहे. आणि मेन काय माहिती का, या रोडवर जिथपर्यंत मी आता यायचं होतं ना, तिथनं पूर्णपणे रस्त्याचे लावलेले होते बोर्ड, म्हणजे किल्ले सांकशी. त्याच्यात समोरला पण मला एक दिसतंय. अतिशय चांगला असं वाटलं मला रोड वगैरे. आणि सकाळचा क्लायमेट तर बघाल ना तुम्ही, एकच नंबर असा आहे. हे बघा मंडळी, थोडासा रोड चुकलो होतो आपण. म्हणजे मी विचारलं आहे का ना की बरं रोड आहे का, तर पुढून आहे रोड बोलतो, तुम्ही जाऊ शकता. तर पुढं आलो तर बोलतं तर नाही, बोलतो इथून नाही रोड, पाठी जायला लागला. तर परत आपल्या पाठी जायला लागतंय. आता थोडासाच पुढं आलं, तसं काय या नाही. परत पाठी जाऊन परत जायला लागेल आपल्याला. तर नक्कीच जर कोण येत असेल ना, तर त्यांनी ना हे लावून, म्हणजे मॅप वगैरे लावूनच येत आणि पण अगोदर माहिती काढा. आणि मंडळी, फायनली आपण आता तिथं पोचलो. आपल्याला रोड भेटला आहे. म्हणजे त्यांनी सांगितलं आपल्याला दोघं तिकडे. तर बघा, इथं आपण गाडी लावल्यासारखी शेड वगैरे केलेली आहे. आणि आता आपण इथून निघतोय. मला म्हणजे सांगितलं होतं की फणशी जवळून जातं. मला तिथून तर रोड, मला तिथून एक रोड दिसला होता, बट तिथून नाही गेलो आपण. आता ज्यांनी सांगितलं त्या फणशी जवळून जा, तिथं बोर्डसुद्धा लावलेला आहे, जाऊ शकता. हा बघा, हा माझ्या पाठीमागे आहे ना, हे दर्गा आहे. हो, इथं आत्ताच हे झालं आहे, उरूस झाला आहे. सो आता आपण इथून चाललो आहे, एकटाच आहे. तिथं गाडी लावले आणि आता आपण निघलो आहे किल्ल्याच्या वाट्याने. किल्ल्याच्या दिशेला चाललो आहे आपण. एकदम खडा डोंगर आहे, तसा छोटा आहे, बट एकदम खडी चढाई आहे. मी अशी थोडी काल माहिती घेतली, जराशी जास्त नाही, बट तर ठीक आहे. आता बघूया कसा असेल इंटरेस्टिंग सर्व गोष्टी. किल्ल्याचा रोड तुम्हाला दाखवतो. बघा आता समोरला कशी पायवाट येते. हे बघा, हा सुरुवातीला अशी पायवाट आहे. म्हणजे इथे असा नजारा आहे. हा बघा, असा ही फणस आहे. इथून तुम्ही जाऊ शकता वरती. आणि तर तुम्हाला सुरुवातीलाच पहिला हे दिसेल, काय बोर्ड दिसेल. आणि ही पहिले सूचना फलक आहे. मी तर म्हणते कुठल्या पण किल्ल्यावर जर जात असेल तुम्ही, जो खाली सूचना फलक लावलेला असेल तो म्हणजे वाचच तुम्ही. हा बघा, सो आता आपण चाललोय पुढे पुढे. बघू शकता कशी वाट आहे ती, एकदम डेंजर. आणि पुढं आय थिंक 2 वाटा गेलेल्या आहेत. जे वरती थोडं गेल्यावर पॅन्शीमध्ये, तर तिथून जरा सांभाळून जायचं. बघा तर कसं म्हणाली आपण एक 5-1 मिनिटचा ट्रेक करत आलो असेल वरती. आणि ते ना आता 2 वाट आहेत. इकडं वरती जाते एक वाट, आणि ही वाट आहे ना, इकडे मला सुद्धा पाण्याच्या टाक्या आहेत. म्हणजे वाटतात मला, मी शुअर नाही आहे. बघू आपण काय तिकडं जाणं थोडा रिस्की पण आहे. हा बघा कसं वाट आहे, बघू शकता तुम्ही. थोडा रिस्की पण आहे हा, पण ठीक आहे. शूज चांगले असतील तर तुम्ही जाऊ शकता इथून. कारण की इथे वाटा दिसतात बघा, या 2 अशा. तर इथे तुम्ही जाऊ शकता. पाय कसा टाकायला लागते बघा फक्त एकदा. हे बघा, एवढंच हे जागा आहे. या साईडला काही नाही. हे बघा, तर तुम्ही व्यवस्थित जा इथून. बघा, हे बघा, पाय ठेवण्यासाठी बघा ही अशी खोपणी केलेली आहे. ही बघा एवढा आहे. आणि इथून तुम्ही पूर्ण निसरडी आहे. हे बघा, ही सगळी जी वाट आहे ना, बघा निसरडी आहे. बघू शकता तुम्ही. आपण तिथे होतो, आता आपण वरती आलो आहे. जास्त काय वरती नाही, हा छोटासा आहे. फक्त मेन काय म्हणते गोष्ट, खडा डोंगर आहे. म्हणजे पूर्ण सरळ डोंगरावर चढायला लागतं आपल्याला. बाकी अशी काही सरळ पॅच वगैरे बाकी तिथे तेवढंच. म्हणून फक्त एक थोडंसं दम लागतो, बाकी काय विषय नाही. आणि मला थोडं इकडं काय नाही गणलं का काय आपण. तर आपण परत आता मागच्या बाजूला जाऊया. चला, परत आपल्याला थोडासा
इकडनं जर कोण येत असेल या बाजूने तर हा बघा, हा जो मार्ग आहे ना हा गडावर जाण्याचा आहे. आणि ह्या मार्गावर तर जाऊ नका. म्हणजे अगोदर मला पण वाटलं की इकडं पाण्याच्या टाक्या वगैरे असतील किंवा काही असेल बघण्यासारखं काय नाही, उगाच रिस्क आहे, तिथून जाऊ नका. हे बघा कसं आहे तो पॅच, कसं दिसतं तर इथून तर कोणी जाऊ नका. हा आपला मार्ग आहे, इथूनच आपण जाऊया वरती. आता इथं आलं पायथ्याजवळ, हा बघा हाच तो रोड आहे, इथून जायचं आपल्यावरती. आणि वरची ती सीडी दिसते आपल्याला, तिथं बघायचं आहे. पण ही बघा, ही टाकी आहे ना, हे कुठं कोरलेलं आहे बघू शकता तुम्ही. तिथं म्हणजे जाणं पण एकदम डेंजर आहे. हा बाकीचा सर्व असा एकदम उभा कातळ आहे. आणि आता आपल्याला इथून वर जायचं आहे. थोडा रिस्की आहे, म्हणजे थोडा सरळ आहे म्हणून, बाकी काय विषय नाही. तर चला आपण इथून जाऊया. आता इथून थोडासा रिस्की आहे म्हणून तर आपण पहिलं आपल्या महादेवाची आराधना करूया. हर हर महादेव, महादेव महादेव. तर आता आपण भाई मिरेकल झालं का काही समजा नाही मला. काय माहिती आहे का, महादेवाचं नाव घेतला आणि लगेच इथला वारा सुटला आहे. लय बेकार, म्हणजे नॉर्मल वारा चालू होता पण डायरेक्ट आता डेंजर वारा सुटला आहे. नाही तर आपण कुठल्या पॅचवर आलो तुम्हाला दाखवतो. हा आहे ना, हाच आहे ना पॅच, तो किल्ल्याचा सर्वात कठीण पॅच आहे. हे बघा जिथं रोप लावलेली आहे, तर आपल्याला आता तिथूनच जायचं आहे. रोपवरून जाताना थोडंसं सावकाश जा, रिस्की पॅच आहे म्हणून तर त्यांनी रोप लावलेली आहे. आणि आता आपल्याला इथूनच जायचं आहे. म्हणजे आता आपण इथून चढतोय, जसं कॅमेरा हलतो थोडा स्टिक पकडले तर बाकी आपल्याला अशी अडकवायला काही जागा तर नव्हती. चढतोय आपण आता रोपवरून. बघा रोप पकडला हातात आपण, आणि असे तसं प्रॉपर केलेले आहेत पायऱ्या वगैरे. बघा तर रोप हातात पकडलेली चांगला आहे, म्हणजे आपण पकडले रोप, असं काही विषय नाही. रोप आहे ना कुठं दगडाला वगैरे अडकले तरी बघा आपल्याला मग चढा अडकलेले येत असतात. तर आपला आता रोप पॅच पण झाला आहे पार, कारण की हा कठीण होता. एकदम छान प्रकारे बिंदलेली आहे ती रोप. ती बघा झाडाला बघू शकता तुम्ही. आता मी मगाशी गंडलो होतो, बोललो होतो या साईडला पाण्याच्या टाक्यात की काय. तर आपण आता चढलो आहे आणि दोन मार्ग आहेत. हे बघा, एक मार्ग जो माझ्या मागं आहे तो तेवढून गडावर जाऊ शकतो, आणि हा मार्ग दुसरा इथं पाण्याची टाकी आहे. तर आता आपण ते पाण्याच्या टाक्या बघणार आहोत आणि मग नंतर वरती जाणार आहोत आपण. तर चला पहिले आपल्या पाण्याच्या टाक्या बघूया. मंडळी हे बघू शकता तुम्ही, पाण्याच्या टाक्या इथं 3 आहेत. ही पहिली आहे, म्हणजे चढतानाच पहिली लागते. त्या साईडला आहे ती पूर्णपणे सुकलेली आहे, म्हणजे त्याच्यात काहीच नाही. हे बघू शकता तुम्ही, याच्यात पूर्ण काहीच पाणी नाही आहे. आणि ही जी आहे ना, ह्याच्यात पाणी आहे, खराब झालं आहे ते थोडंसं. आणि इथे बोर्डसुद्धा लिहिलं आहे बघा. काय बोर्ड आहे माहिती आहे का, एक वेळ सोबत आणलेला विसरला तरी चालेल, पण सोबत आणलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या आणि कचरा विसरू नये. बरोबर आहे, असं लिहिण्याचीच खरी तर गरज आहे इथं किल्ल्यांवर. कारण की लोक येतात पण तसं हे नाही होत, म्हणजे तशी काळजी घेत नाही गड किल्ल्यांची. आता हे बघा, या पाण्याच्या टाकीत तर डायरेक्ट चप्पल दिसते मला. 2 चप्पल आहेत, कारण की असं तुम्ही करत जाऊ नका. हे आपल्या मावळ्यांनी त्यांचं रक्त सांडून हे आपल्यासाठी राखून ठेवलेलं आहे. त्याची थोडीशी तरी जाण आपल्याला पाहिजे. आणि हे बघा, हे ना पूर्णपणे याचे हे आहे जे कोरलेलं आहे बघा, पूर्णपणे त्याच्यावर चिनी हातोड्याचं असं ते घाव दिसत आहेत मंडळी. आणि हे मला थोडं तेच आहेत की काय, मला तर तेच वाटते. काय माहिती का मंडळी, हे बघा तो टाका जो ना आपण तो अगोदर बघितला तो पहिला टाका होता, हा दुसरा आहे आणि हा तिसरा दाखवतो आधी तुम्हाला मी, मग नंतर तुम्हाला सांगतो याची काय खरी स्टोरी आहे ती. हा बघा, हा आहे ना, हा तिसरा आहे. पण ते काय विषय माहिती आहे का तुम्हाला, दाखवतो बघा. तो जो पहिला टाका होता तो थोडासा वरती, हा थोडासा मीडियममध्ये, आणि जो तिसरा आहे ना तो खालच्या बाजूला आहे. म्हणजे पहिल्या टाकी ओव्हरफ्लो झाली ना तर बघा तिथं एक तो बिल आहे, तिथून पाणी या टाकीत येणार दुसऱ्या टाकीत, आणि दुसऱ्या टाकीतून ओव्हरफ्लो झाला तर बघा तिथे एक बिल आहे. मग तो दुसऱ्या टाकीत ओव्हरफ्लो झाली का तिसऱ्या टाकीत पाणी तिचा. म्हणजे त्यावेळी काय म्हणजे विचार करून बनवले असेल शपथ. म्हणजे आत्ताच्या इंजिनिअरिंगला डोकं खाजवायला लागलं अशी टेक्नॉलॉजी होती. म्हणजे कुठली मशिनरी नाही काय नाही, आणि तेव्हा अशा प्रकारचे बनवलेले आहे. खरंच म्हणजे एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि शपथ आपले पूर्वज किती महान होते, आपले मावळे काय टेक्नॉलॉजी वापरायचे हे इथं आता आपल्याला डोकं खाजवायला भाग पडते. बघू शकता इथं कशी सरळच्या सरळ अशी चीर पाडलेली, कशासाठी असं काय पत्ता नाही. आणि या तिन्ही टाक्या आपल्या तर बघून झालेले आहेत. आता आपण जाऊया वरच्या दिशेने. मंडळी आता आपण कुठं आलो माहिती आहे का, आता आपण आलो आहे बघा शिडीपाशी आलो, लोखंडी शिडीपाशी. त्याच्या अगोदर इथे एका देवीचं मंदिर आहे. तर तुम्ही बघू शकता एकदम असं छोटंसं आहे, कोरलेलं आहे दगडामध्ये.
आपण दर्शन घेऊया आणि मग आता इथून आपण जाऊया वरच्या शिडीच्या बाजूने. हे बघा मंडळी, शिडीवरून तो वरती आलो आहे आपण आता. पण हा वरचा बॅचसुद्धा काय सोपा नाही. तुम्ही बघू शकता कशा प्रकारचा आहे तो. मी तर तुम्हाला रेकमेंडेड करेन की तुम्ही चांगल्या ग्रिपचे शूज घालून ये. म्हणजे बघा असा पाऊल ठेवला ना का इकडे बघा आता पूर्ण निसरडी वाट आहे. आता आपण कशाचा आधार घेतला बघा, या झाडाच्या मुळाचा आधार घेतला. आता आपण जवळजवळ 20 मिनटं चढाई केली आणि तेवढ्यात आपण आता वरती पोचलो आहे. वरती पोचलो म्हणजे हा बघा, हा आहे ना हा किल्ल्यावर जाण्याचा रोड आहे आणि हा आहे ना हा बाला किल्ल्याचा रोड आहे. तर आता माझ्या मागे तुम्ही बघू शकता. बघा ही विश्रांतीसाठी केली असं आहे. म्हणजे याच्यात एक माणूस आरामात बसू शकते आणि तसं विषय केला तर आपण झोपू पण शकतो. तर आपण आता थोडीशी विश्रांती काय घेत नाही, आपण फक्त जरासं बसतोय 2 मिनटं आणि आता पण इथून आपण पुढे जाऊया. कारण की इथं आलो ना जरा गारगार वाटते आणि बसायला पण एकदम छान वाटते. बघा हाईट पण बघू शकतो, कंप्लीट हाईट आहे याची. म्हणजे आपल्या हाईटपेक्षा थोडंसं जसं उंच आहे, परफेक्ट होतोय आपण. आणि आता आपण इथे थोडंसं वेळ बसणार आहोत. मंडळी आज आपण पाणी वगैरे पिलंय, थोडंसं 2 मिनटं बसलो आणि आता आपण चाललो आहे या साईडला. तर या साईडला काय मला नक्की समजत नाही काय येतं. बोर्ड आहे तिथे बट तो बोर्ड पण फाटला. म्हणजे तर फाटायचं तसं काही कारण नव्हतं, पूर्ण तो तोडला असं आपण असं बोलू शकतो. या साईडला पण आलो आहे आणि ते आपल्याला समोरच पाण्याचे टाके दिसत आहेत बट ते पूर्णपणे सुकलेले आहेत. हे बघू शकता तुम्ही, पाण्याचे टाके पूर्णपणे सुकले आहेत ते. आणि 2 आहेत, हे एक हा एक आहे आणि हा बघा हा एक आहे. पण याच्यामध्ये थोडंसं पाणी दिसतं आपल्याला. हा बघा याच्यामध्ये पाणी आहे आणि त्याच्यात पाण्याच्यामध्ये प्लास्टिकच्या बॉटल्ससुद्धा टाकल्या आहेत. त्या कोणी टाकल्यात का टाकल्यात काय माहिती नाही. काय त्यांना साध्य करायचं असेल तर जिथे खाली बोर्डसुद्धा लावलेला होता की प्लास्टिकच्या बॉटल वगैरे गाड्यावर टाकू नका, कचरा करू नका. तरीसुद्धा काही अतिशहाणे लोक ते त्यांचे तसं ते करणारच. तर आता आपण आलो आहे एक 7-8 पायऱ्या खालून, फक्त एक चढून आलो आहे. बघा 7-8 पायऱ्या खालून चढून आलो आहे आणि आपल्या समोर दिसतंय ते म्हणजे आपलं भगवा ध्वज. तुम्हाला सांगतो या किल्ल्याचं नाव सांकशी पडलं ते म्हणजे सांक राजावरून. सांक राजाने या किल्ल्याची निर्मिती केली होती, पण राजा रणभूमीतच मारला गेला आणि मग त्याच्या मुलीने किल्ल्यावरूनच उडी मारून म्हणजे आत्महत्या केली. आणि मग पुढे 1540ला समथिंग अहमदनगरच्या निजामशाहने अटॅक केला किल्ल्यावर आणि तेव्हा हा किल्ला होता गुजरातच्या सुलतानाकडे. मग त्याने हा किल्ला तेव्हा निजामाने जिंकला आणि मग निजामांचा इथं 4 वर्ष राज होता. मग नंतर पुन्हा गुजरातच्या सुलतानाने पोर्तुगीजांच्या मदतीनं या किल्ल्यावर अटॅक केला, काउंटर अटॅक केला आणि मग हा किल्ला परत मिळवला 4 वर्षानंतर. आणि मग नंतर हा किल्ला पोर्तुगीजांना देऊन त्याने इथून पलायन केले. मग पुन्हा ह्या किल्ल्यावर निजाम म्हणजे अटॅक करायला लागले. मग इंटरेस्टिंग गोष्ट दिसली ती मला थोडं वाट आहे की काय समजत नाही मला. हे बघा तुम्हाला दाखवतो मी, कारण की तिकडे जाणं ना थोडंसं पुढं जाणं रिस्क आहे म्हणून आपण काही रिस्क घेत नाही एवढी. खालच्या जर तुम्हाला जर दिसत असेल बघा, मला दिसतंय थोडं पण मी काही जास्त जात नाही. खालून पण अशी वाट आहे, अशी मल्ल्यासारखी वाट आहे. म्हणजे ते आताचं ती उपयोगात नसेल तेवढून मला थोडं पायऱ्या वगैरे आहेत की काय, म्हणजे असं मला फक्त वाटते. ते बघा तिथून पण अशा पायऱ्या अशा दाखवत आहेत. तुम्हाला मी दाखवतो झूम करून. हे बघा हे आहेत ना, ते मला थोडं असं पायऱ्या वगैरे आहेत की काय अगोदर असाव्यात किंवा त्याचा वापर असावा पहिलं. कारण की ज्या आपण मार्गाने आलो तो ओरिजिनल मार्ग नाही आहे, तो नंतर त्या रहदारीने असा बनवलेला मार्ग आहे. पण तो ओरिजिनल राजमार्ग जो आहे ना तो वेगळा आहे. तो पण आपण शोधणार आहोत कुठं आहे तो. हे बघू शकता तुम्ही, आपल्याला 3 पाण्याच्या टाक्या दिसतात इथं. जरासं टेक्निकल प्रॉब्लेम झाला म्हणून तर ते मला परत शूट करायला लागतं आहे. हे बघा हा जो आहे ना हा पहिला टाका आहे. हा थोडा मोठा आहे, म्हणजे लांब आहे थोडासा जास्त सर्वांच्यापेक्षा. त्याच्यानंतर हा आहे ना हा आंघोळीसाठी असं, म्हणजे यदा कदाचित मी मला शुअर नाही आहे बट काही चुकी असेल तर माफी करा. म्हणजे तर आणि हा आहे ना हा एल शेपमध्ये आहे. हा बघा कसा दिसतो तो, एकदम एल शेपमध्ये आहे. तो तिसरा आहे, तो सर्वात म्हणजे मोठा आहे तो, म्हणजे त्याची खोली जास्त आहे. हे बघा याची खोली सर्वात जास्त आहे. या दोघांच्या अकॉर्डिंग हा तिसरा आहे ना. हा बघा हा जास्त खोल आहे. आणि काही लोक आहे बघा नाव त्यांचं लिहितात, म्हणजे त्यांची प्रेम कहाणी अमर असतं ना, ती नावं लिहितात. आणि आईला याच्यात पाणी आहे आणि पाण्याने रजनीगंधा काय बोलणार लोक कशाला येतं नाही तर मला काही समजा नाही. काय गडकिल्ला बघायला येतात आणि त्यांची खूपसूरती दाखवायला येतं मला समजा नाही. बघा याच्यात तिसऱ्यात पाणी आहे. पाणी स्वच्छ आहे, खाली दिसतं पाणी स्वच्छ, फक्त वरती आहे ना तो तवंग आलेला आहे फक्त, बाकी काय नाही. आणि रजनीगंधा खाली तर खाली आहे ना, प्लस इथं थुकल्यान काय बोलायचं, म्हणजे तो आत्ताच कधीतरी आलेला असावा.
देव यांना सुबुद्धी देव, आणि तर नाही येतील तर बरं आहे, काय येऊन नाही तरी त्यांचा. तर एक गोष्ट मी ऑब्झर्व केली, या गाड्यावर आहे ना पाण्याची टाक्या जाम आहे, म्हणजे त्याखाली पाण्याची कमतरता मला थोडं पूर्ण वर्षभर भासत नसतं. हर हर महादेव भावांनो, बघू शकता आपण कुठं आले होते आता. पाठीमागे येतो आपल्या भगवान ध्वज महाराजांचा, आपल्या हिंदवी स्वराज्याचा, आणि आपण आता आलो एकदम टॉपला. लय भारी वाटतंय, म्हणजे थोडा फारच कमी वेळेला आपला किल्ला बघून झाला पूर्णपणे, आणि आता मस्त वाटतं थोडंसं आपण इथं थोडं विश्रांती घेऊया. मंडळी ते बघा तिथं तो पाण्याचा टाका आहे ना, तो बघा तिथं म्हणजे कसं काय कोण जात असेल मला काही समजत नाही. हे बघा हा पाण्याचा टाका आहे, त्याच्या वरतीच बघा, हे बघा तुम्हाला या 2 दिसत असेल पायऱ्या. त्या पायऱ्या त्या कॅमेरामध्ये नीट दिसत नाही येत, बट तिथं ना तिथं पायऱ्या कोरलेल्या ते स्पष्टपणे दिसतात. त्याच्या खालून पण म्हणजे तिथं टाकीपर्यंत जायला केल्या आहेत की कशासाठी केलं ते आपल्याला समजत नाही. आणि मेन एक गोष्ट ना जी आपण शोधतोय गडावर, म्हणजे मी पूर्ण फिरलोय गड, पण मला ती गोष्ट अजून भेटली नाही. कोणती माहिती आहे का? राजमार्ग मला भेटला नाही अजून, जो मी शोधणार आहे आणि तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे. बट जर भेटला तर चांगली गोष्ट आहे, नाही तर मला जास्त म्हणजे हे घ्यायला लागेल, मेहनत घ्यायला लागेल. पण आपण शोधणार म्हणजे शोधणारच. आणि मंडळी हे बघा, आपण आता किल्ला पूर्ण फिरून झाला आहे, आलो तिकडून किल्ल्यावरून, जिथं आपण रेस्ट केली होती ती जागा. आणि आता हा बाले किल्ला आपण परत तिकडेच चाललो आहे. का माहिती का? माझं अजून मन शांत नाही झालं, कारण की अजून मला राजमार्ग नाही भेटला. राजमार्ग कुठल्या साईडला आहे मला नक्की माहीत नाही. जर किल्ल्यावरून जर दिसत असेल आणि जर आपण जर मिस केला तर मग मला ते लई खंत वाटून राहील. तर मी तो शोधतोय आणि शोधणारच. कुठच्या साईडला आहे नक्की मला पण नाही पत्ता. मला तो शोधायचा आहे, म्हणून मी डबल मेहनत घेते. किल्ला आपला 2 वेळा हिंडलो मी. का? राजमार्ग मला बघायचे त्याच्यासाठी. कारण की येऊन जर मेन आपण जिथून आपले महाराज वगैरे यायचे, राजे यायचे, तो मार्ग जर आपल्याला भेटला नाही, वाट जर ती जर आपण बघितली नाही, तर मग किल्ला येऊन काय बघला. त्याच्यासाठी मी डबल मेहनत घेते, अजून घेईन मेहनत. पण तुम्हाला राजमार्ग बघायचे. आणि परत आपण तिथं आलो जिथून आपण इथून गेलो होतो. आता मी इथं काही तुम्हाला जास्त सांगत बसत नाही. आता आपण चाललो परत वरती झालो, जिथं भगवा ध्वज आपण पाहिला होता तिथं चाललो. तिथं काय भेटतंय, आपण चालल्यावर तिथंच, फक्त मार्ग वेगळा आहे आजचा हाताचा आपण, कारण की मागाशी वरून गेलो होतो. आता ही निसरडी वाट आहे, इथून चालल्यावर, कारण की काय जर लागलं हाताला तर लागलं. हे बघा तिथं झाडे आहे गंका विंकल यांची, मस्त रानमेवा करा इथंच आठवतो आपल्याला. आणि हा जो आपण दुसरा बघितला होता भगवा ध्वज तो, आणि जो मेन बघितला होता मोठावाला तो इकडं वरती आहे, तो बघा बघू शकता. तर आपण आता इथूनच चाललोय, निसरडी वाट आहे एकदम. हे बघा परत आपण इथं झाल्यावर, कारण की मला दम लागलाय, पाणी पिणी पण प्यायचे, पण मी काय सध्या पिणार नाही. जोपर्यंत मला राजमार्ग भेटत नाही तोपर्यंत पाणी पण पिणार नाही. परत आपण राजवाड्याच्या अवशेषाच्या इथं आल्यावर आणि राजमार्गाचा शोध घ्यायचे म्हणा. तोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत मी पण शांत बसणार नाही. झाल्यावर आपण आता इथं बसलोय, पाणी वगैरे पिला, कोल्ड्रिंक आणलं जरासं पितोय, रेस्ट घेऊ. आणि मी आता इथून आपण निघणार आहोत. हे बघा इथं साईडला नाव लिहिलं आहे, काय विनीत लिहिलं आहे, विनंती लिहिलं आहे, काय ते काय भेटतं यावर लिहून मला काही समजा नाही. असं तर काही तुम्ही करू नका. गड किल्ल्यावर आल्यावर एकदम चांगल्या प्रकारे बघा, आनंद घ्या, काहीतरी शिका, आणि इथून जसं आहे तसंच राहू द्या, आणि आपण इथून जायचं आहे. बाकी कुठेही नाव बिव टाकायचा काही प्रयत्न करत जाऊ नका. एवढंच तुम्हाला आता मी विनंती करू शकतो. आपण इथनं चढताना हे बघा, आपण इथनं खालून उतरलो होतो जिथून तो लोखंडी जिना आहे, पण आपलं लक्ष इकडं कधी गेला मला, म्हणजे माझा गेला नव्हता. इथं पण 3 पाण्याच्या टाक्या आहेत, तर तिथं पण काय एक बोर्ड आहे आणि तिकडे एक रोड आहे. तिकडे जावं का काय मला समजत नाही. बघतो जर जाता आला तर मी नक्कीच जाण्याचा प्रयत्न करतो. थोडासा रिस्क आहे, कारण की एकदम तिथं पण निसरडी वाट आहे. आता इथून जरा सांभाळून उतरावं लागेल. इथं तशा पायऱ्या आहेत, पण खालचा पॅच आहे ना बघा एकदम असं निसरड आहे. त्या झाडाच्या मुला आलाय तिथूनच त्याचाच आधार घेऊन उतरायला लागतं आपल्याला. हा बघा इथं कसं येतो एकदम, म्हणजे चढायला काहीच नाही, इथं एकदम सरळ येतो. आणि तिथून जर गेलो चांगलं तिथं खामटाका आहे, मला असं वाटतं तिथं जाऊया आपण. आता आपण हा पॅच पूर्ण करून आलो इकडं. बघा कसा रोड होता, एकदम रिस्की होता. तिथनं आलो आहे आपण, आणि आपल्याला बघायला भेटते ती म्हणजे हे बघा पाण्याचं टाकं जाम डेंजर आहे. याच्यात उतरायला पायऱ्या पण येते बघा, पायऱ्या पण तुम्ही बघू शकता. पण मी तर सांगते उतरू नका, याच्यात खराब करू नका. बघा याला कसा केलाय तो, वरच्या बाजूला असं एक हे आहे, त्याच्यापेक्षा जास्त हाईट यायची बघा. आणि हा परत मध्ये पॅच कोरला आणि परत तिकडंच अशी जागा आहे.
याच्यामध्ये ना हे बघा एक फ्रेम ठेवलेली आहे, याच्यामध्ये आवाज कसा घुमतो बघा. याला ना म्हणजे याला खांब टाकं बोलतात. कारण की काय माहिती का, जेव्हा हे कोरतात, जेव्हा टाकं कोरलं जातं तेव्हा वरचा भाग पडू नये म्हणून बघा अशी जशी खांब उभारले जातात ना त्यांना खांब टाके बोलतात. आपण आता जाऊया पुढच्या दिशेने इकडं बघत बघत काय येतं. आणि इथे काय माय गुडनेस, इथे पण ओ इथे पण पाण्याचा टाका आहे, सुद्धा खांब टाका. अरे बाप रे मंडळी, हा खांब टाका कसं, इथे एक खांब आहे, हा बघा हा एक खांब आहे. आणि ह्याला बघून मला हरिश्चंद्र गडावर जशी ती आहे ना पाण्याची टाकी, त्याच्यामध्ये जो शिवलिंग आहे त्याची मला आठवण झाली मंडळी. हा बघा एकदम मस्त आणि भव्य असा आहे. आवाज पण कसा गोंगतो बघा. आणि आतमध्ये एकदम असा भारी वाटते बघायला. मला थोडा पाणी स्वच्छ आहे, पाण्यावर या तवंग आलाय, बाकी काहीच नाही, पाणी स्वच्छ आहे, आतमध्ये दिसतं क्लिअर काही काही ठिकाणी, फक्त या पाण्यावर तवंग आलाय. आणि हा पुढे रोड आहे, आपण जाऊया पुढच्या रोडला. आणि आपण जसं जसं पुढे पुढे जातोय ना तसं काही ना काही भेटतं. बाप रे हे बघा काय मंडळी आपल्याला, बाप रे बाप, याच्यात आवाज एवढा गोंगतोय ना, शपथ सांगते मी. हे बघा इथं नक्षीकाम केलेलं आहे, या साईडला पण केलं, म्हणजे शरफ शिल्प याला बोलू शकतो. आणि हा हे बघा हे याला कीर्तिमुख बोलतात मंडळी. हा आता पूर्णपणे दिसत नाहीये, मी ओळखलंय त्या साईडचा थोडंसं दिसतं बघा, याला कीर्तिमुख बोलतात. आणि खालती असं शरफ शिल्प आहे, मूर्त्या असाव्यात कशा तरी. आणि आतमध्ये बघितलं ना पार्टिशन केलंय बघा पाण्याच्या टाक्यांचं, आणि आवाज कसा गोंगतो त्या बघा, एक नंबर आहे पार्टिशन केलेलं आहे. ही टाकी मी काल याच्यावर बघितली होती या पाण्याच्या टाकीचा फोटो, बट आता मी प्रत्यक्ष बघतो, जरा मस्त वाटते मला. आणि आता इथून आपण जाऊया पुढे मंडळी. मी जर बरोबर जर असन तर मला असं वाटतं ह्योच राजमार्ग असावा जिथं मी चालतोय. का माहिती का, हे बघा इथं पण पायऱ्या आहे, बघू शकता तुम्ही. म्हणजे मी शुअर नाही, मी अजून मला शोधायचं आहे, मला अजून काय भेटला नाही तो. मी निराश होऊन चाललो होतो, हा वाट दिसली वाट म्हणून मी या साईडला आलो. तसं पण आपण आता भटकंतीच करायला आलो तर बरं बघूया. आणि हे बघा ही वाट पण दिसते, पण आता वाट मनासोबत संपलं. मी जाम खुश झालो होतो, मला वाटलं राजमार्ग भेटलाय का काय, पण तसं काही झालं नाही चित्र. आणि आपण आता मनासोबत आपण उलट्या बाजूने चाललो परत तिकडंच की काय, कारण की आपण ज्या रोडने केलं होतं ना तो ओरिजिनल रोड नाही आहे, तो इथल्या रहदारीने किंवा कोणीतरी म्हणजे केलेला असावा जुना. ए हायला मंडळी बोलतात ना सह्याद्रीची काठीनी काठी फांदीनी फांदी उपयोगाची होती. बघा आता ही जर नसती ना मी इथून जवळजवळ पडलेलोच होतो. आणि इथं बघा कसं आहे तो डायरेक्ट सरळ आहे मंडळी. नेमका ह्योच पॅच सरळ आहे जिथं मी पडलो असतो. आता ही नशीब माझ्या हाताला लागली आणि हिने आता वाचवलं, कारण की जर पडलो असतं काय झालं असं मला पण नसतं माहिती. नेमकी हाताला लागली आणि मी वाचलोय. याच्यामध्ये पाय ठेवायला पण जागा नव्हती. बघा जास्त किती राहिले बघा, एवढेच. हे डायरेक्ट खालती आहे, हे बघा हे डायरेक्ट खालती आहे. इथं माझा पाय राहिला, इथं एवढे पाण्याची टाकी मी अजूनपर्यंत त्यांच्या गाड्यावर बघलं नव्हतं. म्हणजे प्रत्येक ठिकाणी पाण्याचा टाका आहेच. म्हणजे ह्या 3-4 जरी वर्ष जरी पाणी नाही ना पडला, पाऊस नाही पडला, तरी पण ह्या गडावर पाण्याची कमतरता भासत असेल असं मला वाटत नाही. कारण की जामच बेकार आहे एवढं पाण्याचं टाकी आहे. अरे बापरे हा बघा पुढे एक आहे, बोलता बोलता आपण पुढे एक पोचलोय. हा बघा ह्यो जरा भारी याच्यानं बांधलं, म्हणजे आर्किटेक्चर गोष्टीने असं बांधलं जरासं, त्याच्याशी म्हणजे रचनात्मक वाटतंय तो. आणि जर मी बरोबर असेल तर मी आता उलट्या बाजूला आहे कंप्लीट गडाच्या, त्या बाजूने आपण गेलो होतो. आणि पुढं एक काहीतरी मला दिसतं एक इंटरेस्टिंग गोष्ट. काय येतं बाबा पुरं काय आहे, ओ माय गुडनेस. हां बसण्यासाठी जागा केलेली आहे बघा, सुंदर. इथं आलं नाही जाम गारगार वाटते आता, जाम भारी. आणि इथं बसासाठी पण जागा मस्त आहे बघा, कशी जागा आहे बसासाठी. वरती असं कातल आहे आणि बसायला एकदम जागा आहे. आणि खाली बघू शकता कातल आलेला आहे तसा. आणि बाकीचा एकच नंबर. फक्त इथं यायचं असेल तर जरा सावध यायचा, बाकी काय विषय नाही. आता आपण इथे जरा 2 मिनटं बसूया, कारण की का माहिती आहे का, ओ माय गुडनेस एक इंटरेस्टिंग गोष्ट अजून एक. इथे फक्त काही लागली नाही आपली बॅग बिग. हे बघा आता मी कुठे कसं जायला लागते इथं, कारण की इथं वरती हाईट इथली कमी आहे. हे बघा हाईट बघायची लागते माझ्या डोक्याला इथं, आणि डायरेक्ट पुढं जाम एकदम धोक्याचा कारभार आहे. तर मी तुम्हाला गोष्ट दाखवतो ती बघा, ती काय तिथे दाखवतो. पाण्याचा टाका आहे मंडळी, म्हणजे मला वाटलं ना तर इथं असेल काय साली लोकायला. हा हे बघा मंडळी पाण्याचा टाका, आणि पाणी एकदम स्वच्छ असं आहे, त्याच्यावर फक्त तवंग आलाय, बाकी एक नंबर पाणी एकदम क्रिस्टल क्लिअर आहे. आणि अशा ठिकाणी कोरलाय ना, हा बघा
हे पाण्याचा टाका आणि इथून बघा डायरेक्ट खालती एकदम बेकार आहे. आणि माझा पाय तुम्ही बघू शकता इथं राहिलोय मी डायरेक्ट इथं, कारण की इथं जागा नाही जास्त म्हणून. हे बघा असा आहे तो. आता आपण निघतो बाहेर, इथून उभं राहायला जागा नाही कारण की एकदम बारीक जागा आहे इथून. आणि आपण इथून गेलतो, आता आपण इथून उतरतोय खाली. हे बघा इथं बसायला मस्त जागा होती, इथं बसण्यासारखं नाही, पण इथं बिस्लरच्या बाटल्या लोकांनी टाकल्या. काय लोक अशी वागते मला काही समजा नाही, तर जाऊ द्या. काय त्यांच्या अज्ञानाबद्दल बोलायचं आपण, जी लोक स्वतः अज्ञानी आहेत त्यांच्याबद्दल काय आपण बोलतो, आपल्याला टाईम नाही त्यांच्याबद्दल बोलला. तर आता आपण इथून निघतोय. पण मला थोडासा निराश आहेच, अजून राजमार्ग भेटला नाही म्हणून मी बघत होतो कुठं आहे का, पण मला भेटलं तर. बघा रस्त्यावर आहेत ना आपल्या किलर ना, असे रस्ते छोटे छोटे केलेले आहेत, म्हणजे इथलं राहणाऱ्या लोकांनी ते केलेलं असं, म्हणजे त्यांची येणी जाणी असावी शॉर्टकट किंवा काय ह्याच्यासाठी. अरे बापरे, इथे पण मंडळी पायऱ्या केलेल्या आहेत बघा, तुम्हाला दाखवतो मी. पायऱ्यांसारखं आहे, नुसतं नाही ती म्हणजे वाट नाही ती फक्त मललेले, ते पायऱ्या केल्या आहेत, म्हणजे प्रॉपर पायरी आहे. ह्यो पण मला थोडं ओरिजिनल रोड असं बघा, काय मला समजा नाही. तिथं झालं लोखंडी जिन्यात जोला तो उतरून आपल्याला फक्त खाली जायचं आहे. आणि आपण इथं आता ब्लॉग आजचा बंद करतोय, संपवतोय, आणि भेटूया आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये. तर टाटा बाय बाय.